मिरज येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला। बाळू मुसा डांगे वय वर्ष 55, मूळ राहणार आरळा तालुका शिराळा, सध्या राहणार कुपवाड फाटा सांगली असं त्यांचं नाव आहे। आज दुपारपासून ते कोणाच्या संपर्कात नव्हते। त्यानंतर ताणंग फाटा इथं मोटारीत त्यांचा मृतदेह आढळला। त्यांनी आत्महत्या केली की अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला याबाबत माहिती मिळू शकली नाहीये। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असलेले डांगे यांची मिरज वाहतूक शाखेकडे नियुक्ती असली तरी ते प्रतिनियुक्तीवर मिरज पोलीस उपअधीक्षक कार्यालयात कामकाजास होते। आज दुपारपासून ते कोणाच्याही संपर्कात नव्हते, कॉलही घेत नव्हते। त्यांचा मिरज शहरासह परिसरात शोध घेण्यात येत होता। डांगे यांचा संपर्क होत नसल्याने अखेर त्यांचे मोबाईल लोकेशन शोधण्यात आले। ते मिरज पंढरपूर रस्त्यावरील ताणंग फाटा इथं असल्याचं समजले। त्यांचे नातेवाईक पोलीसही ताणंग फाटा इथं गेले। तिथं मोटारीत ते बेशुद्ध अवस्थेत आढळले। त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय। मृत्यूचं नेमकं कारण रात्री उशिरापर्यंत समजले नव्हते। पोलीसही तपास करत आहेत। माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस अधिकारी शासकीय रुग्णालयात दाखल झाले। कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते।